बौद्ध संघर्ष कृती समितीच्या वतीने उद्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, अशोक वाटिका येथे बैठकीत समितीचा निर्णय। बौद्ध संघर्ष कृती समितीच्या वतीने अकोला जिल्ह्यात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, मात्र तरीसुद्धा कुठे ना कुठे अन्याय होताना दिसतच आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील अक्षय भोसले नामक युवकावर गावातील संशयित राऊत नामक युवकाने लोखंडी रॉडने जबर मारहाण केली व त्यामध्ये भोसले हा युवक गंभीररीत्या जखमी झाला होता। तसेच रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात तेलगोटे युवक नामक याला सुद्धा बेदम मारहाण करण्यात आली होती। या दोन्ही प्रकरणाला घेऊन बौद्ध संघर्ष कृती समितीच्या वतीने आज अशोक वाटिका येथे बैठक घेण्यात आली व जिल्ह्यातील सर्व बौद्ध समितीचे सदस्य व समाज बांधव यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून दोषींवर कारवाई करण्याबाबत तसेच फरार असलेल्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर, नवीन बसस्टँडच्या बाजूला शासकीय विश्रामगृह ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने उद्या दिनांक 18 जुलै रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। यामध्ये दोषींवर कारवाई करून न्याय देण्यात यावा या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती बौद्ध संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना दिनांक 17 जुलै रोजी बुधवारी सायंकाळी 5 वाजता ही प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या गावामध्ये भांबेरी येथे तेल्हारा तालुक्यात अक्षय पुरोहित भोसले यांच्यावर जीव घेणा प्राणघातक हल्ला गोलू राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उपतालुका प्रमुख याने जीव घेणा हल्ला केलेला आहे आणि त्याला जीव मारून गोपाळराव खेळकर तेल्हारा इथे टाकून देण्यात आलेला आहे। तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भांबेरी येथील बौद्ध संघर्ष समिती आणि तसेच अकोला जिल्ह्याचे बौद्ध संघर्ष समिती हे यांच्याकडून न्याय देतील अशी आम्ही त्यांना विनंती करतो। 13/4/2024 रोजी अकोला जिल्हा येथे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साक्षात सुरेश तेलगोटे तसेच भांबेरी गाव तालुका तेल्हारा अकोला येथील अक्षय भोसले नामक युवक या दोन्ही युवकावर प्राणघातक हल्ला झाला होता। त्या संदर्भात आज आम्ही इथे आरोपींवर कठोर कारवाई करा यासाठी एक बैठक आयोजन केली होती आणि उद्या ठीक 2 वाजता दुपारी 2 वाजता आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊ की यातील जेही आरोपी आहेत यांना अटक करून त्यावर कठोर कारवाई करावी व या लोकांना न्याय द्यावा यासाठी आज आम्ही इथे बैठक संपन्न केली। आंबेडकर चळवळीचं प्रमुख केंद्र अकोला या जिल्ह्यामध्ये महापुरुषांच्या विचाराचा फार मोठा वारसा आहे। अलीकडे या जिल्ह्याला बदनाम करण्याच्या अनुषंगाने हेतूने काही विशिष्ट समाजाची लोक बौद्ध समाजातील तरुणांना टार्गेट करत आहेत, त्यांच्यावर जीव घेणे हल्ले करत आहेत। अशाच प्रकारचा एक हल्ला वय वर्ष 22 असलेल्या तरुणांवर प्रचंड मोठा हल्ला करण्यात आला। हल्ला झाल्याच्या नंतर हल्लेखोर पसार झाले। त्याची तक्रार दिल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने केवळ थातुरमातुर कारवाई करून केवळ त्याच्यामधल्या 2 आरोपीला आतापर्यंत डिटेन केलेला आहे, परंतु त्याचा मास्टरमाइंड त्याचा म्होरक्या अजूनही त्या गुन्ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटने त्याला अरेस्ट केलेलं नाही। यामागे कोणाचं राजकीय वरदस्त आहे का, कोणी आमदाराचं याच्यामध्ये आरोपीला वाचवण्याचं षडयंत्र आहे का, याचा सखोल चौकशी आणि तपास पोलीस प्रशासनाने करावा। आमच्या बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने आमचा आरोप आहे की इथलं पोलीस प्रशासन या स्थानिक आमदाराला किंवा इथल्या जातीयवादी शक्तीला पाठीशी घालते आहे। जर आम्हाला या सारखी घटना जी आहे 2 दिवसाच्या पूर्वी तेल्हारा तालुक्यामध्ये तिथे देखील अशाच प्रकारची घटना घडलेली आहे, पण तिथे पोलिसांनी 307 हा ऑफेन्स आरोपीवर दाखल करायला पाहिजे होता, पण 307 न करता स्थानिक आमदाराच्या वरदस्तामुळे तिथे थातुरमातुर कारवाई करून केवळ आणि केवळ 324 सारखा अतिशय हलकट स्वरूपाच्या कलमा त्यांच्यावर लावल्या। याने या जिल्ह्यामध्ये या दरोडेखोरांवर, या बदमाशांवर या पोलिसाचा वचक मला असं वाटते की राहील की नाही राहील। म्हणून आम्ही बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला आता सध्या विनंती करतो आहोत, जर या विनंतीचा पोलीस प्रशासनाने गर्भित इशारा समजून घेतला नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये हजारोच्या संख्येने आंबेडकरी समाज इथे पोलीस प्रशासनावर चढाई केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद।